आज 10 महिन्यांनी तो परत येणार. अख्खी रात्र तिची कड बदलून बदलून विसरली. ती पहाटेच उठली. अंगण रांगोळीने माखले. दाराला तोरण लावले. घरभर रंगीबेरंगी फुलांचा सडा बहरला. जणू दुसरी दिवाळीच आली की काय. पहाटेच देवाला सांगड घातली. घरभर उदबत्तीचा सुगंध दरवळला. निशिगंधाच्या सुवासाने त्यात आल्हाददायक भर घातली. घर स्वर्गासारखं चहकत होतं. अगदीच ए मौसम का जादू है मितवा ची फिलिंग येत होती तिला. गालातल्या गालात मनमोळ्याची कळी हळूहळू खुलत होती. त्याला आवडणारा चमचमीत स्वयंपाक तयार होता. मधुचंद्राला त्याने गिफ्ट केलेली त्याची आवडती लाल रंगाची साडी तिने नेसली. तिची गोरी काया आणि सडपातळ कमर त्याला रंगाने अजूनच बहरली. कमरेखाली विळखा घालणारे लांब गोल्डन केस मोकळेच ठेवले. गोल टपोऱ्या डोळ्यांना काजळाने समृद्ध केले. मॅचिंग बांगड्या घातल्या. सगळा साज शृंगार करून ती त्याच्या आगमनाच्या प्रतीक्षेत होती. 10 वाजताच तो पोहोचणार होता. एवढ्या दिवसानंतर त्याला भेटण्याची हुरहुर घराराई लागली होती. एरवी पंख लावून पळणारा वेळ आज आळसाने निजला होता. कटता कटेना क्षण. एक एक क्षण जड जात होता. काट्याला काटा भिडला तशी डोअरबेल वाजली. तशीच ती सुटली सोसाट्याच्या वाऱ्याप्रमाणे. दार उघडताच एक थंडगार झुळूक तिला शहारून गेली. तो स्पर्श त्याचाच होता, पण तो नव्हता तिथे. ती इकडे तिकडे त्याला शोधू लागली. दूरवर नजर फिरवून बघितलं, पण तो आलाच नव्हता. तिचा हिरमोड झाला. चेहरा तिचा पडला. दार उघडून आत जायला निघालीस तो त्याने हात आडवा केला. ती तशीच पलटली. तिच्या गालावरची कळी चटकन खुलली. तो उभा होता अगदी तिच्या मागेच. कमरेला विळखा देत त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं. तिचा आनंद गगनात मावेना. तिने त्याच्या कपाळावर ओठ माखवले. तिला तसंच कवेत उचलून तो आत घेऊन गेला. घरभर दरवळलेल्या सुगंधाने तो मिश्किल झाला. अरे पण तुझ्या बॅग्स सोड ग, मी आलो ना. अरे पण 3 बॅग्स होत्या निघतेवेळी तुझ्याजवळ. अगं बच्चू, किती प्रश्न विचारतेस. तिच्या ओठांवर ओठ चाकवत त्याने तिच्या प्रश्नांना पूर्ण विराम लावला. एवढ्या दिवसानंतर झालेल्या स्पर्शाने ती शहारली. खिशातून डायमंडचा नेकलेस काढून तिच्या गळ्यात घातला. तिच्या चेहऱ्यावरची लाली अजूनच बहरली. त्याच्या केसात हात घालून मान तिरपी केली. गोऱ्या गोमट्या शरीरावर त्याने विळखट चावा घेतला. जास्वंदाच्या पाकळीवर पडलेल्या दवबिंदूप्रमाणे तिचं पोट सरसरत होतं. 6 महिन्याच्या विरहानंतर स्पर्शाने मोहरलेल्या क्षणात प्रणयाचा आनंद घेतल्यावर तो फ्रेश व्हायला निघाला. तिने त्याच्या आवडीचे पदार्थ ताटात वाढून घेतले. दोघांनीही जेवणाचा आस्वाद घेतला. जेवण करून दोघेही बेडवर पडले. त्याच्या उजव्या खांद्यावर तिने मान ठेवली. स्वर्गाची अनुभूती देणारा तो क्षण होता. एवढ्या दिवसाच्या जुन्या आठवणींच्या गोष्टीत ते रमले. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. त्याच्या कुशीत असल्याने तिने दुर्लक्ष केलं. मोबाईल परत वाजला, पण ती रिंगटोन नेहमीची नव्हती, मात्र ओळखीची नक्कीच होती. ती त्याच्यासाठीच होती. क्योंकि तुम ही हो, जिंदगी अब तुम ही हो. परत सेम रिंगटोन वाजली. ती लागलीच बेडवरून उठली आणि हॉलमध्ये ठेवलेल्या मोबाईलकडे वळली. मोबाईल हाती घेतला. त्याचीच रिंगटोन होती. नावही त्याचंच होतं, प्रिन्स. हो, हा त्याचाच फोन. पण हा मला घरातल्या घरात फोन का करतोय? अगं बाई, मोबाईल हरवला की काय? ती घरात धावत गेली. बघते तर तो नव्हताच खोलीत. ती त्याला आवाज देऊ लागली, पण प्रतिसाद शून्य होता. तिचं रिंगटोन परत वाजलं. तिला वाटलं तो गंमत करतो की काय. तिने लागलीच फोन उचलला. हॅलो, मिसेस दीक्षित? हो मीच. हृदय झोकाने धडकू लागलं. सॉरी टू इन्फॉर्म यू, सकाळी झालेल्या आतंकवादी हल्ल्यात सर शहीद झाले. ओ दादा, कसली वाह्यात मजाक करताय. माझा नवरा आतापर्यंत सोबत होता माझ्या. एवढे बोलून तिने फोन कट केला आणि घरभर त्याला शोधू लागली. त्याला मोठ्या मोठ्याने हाक मारू लागली, अहो अहो, पण तो कुठेच नव्हता. ती अनवाणी पायाने दूरवर गेली त्याच्या शोधात, पण तो भेटलाच नाही. आगमुशा रडत ती घरी परतली आणि खोलीत गेली तर त्या जागेवर तो झोपला होता तिथे मोरपीस होतं. ते मोरपीस त्याच्या आठवणीत असताना तिने त्याला दिलं होतं. मोरपीस काळजाला लावून ती मोठ्या मोठ्याने रडू लागली. थरथरत्या हाताने तिने लगेच टीव्ही लावली. त्यात हल्ल्याचीच बातमी सुरू होती. तिच्या पायाखालची जमीनच ढासळली. तो जाताना ते मोरपीस घेऊन जायचा सोबत आणि आला की त्याच्या डायरीत ठेवायचा. सगळे तार जुळत गेले. हृदयाचा ठोका वेगळ्या वेगाने पळू लागला. सरसर डोळ्यांना धारा लागल्या. घालवलेले सगळे क्षण चुटकीसरशी डोळ्यासमोर आले. तिचं दार उघडणं, दूरवर नजर फिरवूनही तो न दिसणं आणि मग अचानक त्याचं तिच्या पुढे येणं, त्यात सोबत बॅग न आणताच येणं, सगळं संशयास्पद होतं.
सगळं क्षणात उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटलं, पण त्याने त्याचं प्रॉमिस मात्र पूर्ण केलं. 8वी पासूनच दोघांचं प्रेम, दोघेही अनाथ, एकाच आश्रमात वाढलेले. आर्मी ऑफिसर व्हायचं त्याचं बालपणीचं स्वप्न आणि जिद्दीने तो झालाही. त्याच्या धैर्याच्या व कर्तव्यापुढे ती कधीच आली नाही. लग्नानंतरच्या कित्येक रात्र तिने रडून काढल्या, उपाशी झोपून काढल्या, आठवणीत त्याच्या अश्रू गाळत काढल्या. पण आपल्या प्रेमाला तिने कमजोर पडू दिले नाही. देशप्रेम त्याच्या रक्तात भिनलं होतं. त्याच्या आणि देशाच्या प्रेमाआड तिला तिचं प्रेम येऊ द्यायचं नव्हतं. ती अनाथ, तिचं सगळं काही तोच होता. अगदी लहानपणापासून अनाथाश्रमात तिने त्याच्यात देव शोधला होता. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. तो नेहमी एकच बोलायचा, आईचा चेहरा तर बघितला नाही, ही भारत माताच माझी आई, तिच्यासाठीच मी माझं आयुष्य वाहे. पण ए बच्चू, तिरंग्यात लपेटून यायच्या आधी तुला प्रेमानं नक्कीच रंगून जाईल. त्याचं भाष्य ऐकल्यानंतर ती ढसाढसा रडायची आणि तो तिचा एक अश्रू मोतीसारखा मुठीत जपायचा. मी सदैव राहील तुझ्या हृदयात म्हणून घट्ट मिठीत घ्यायचा. ओ यूं ना लम्हा लम्हा मेरी याद में होके तन्हा तन्हा मेरे बाद में नैना अश्क ना हो. एक एक क्षण आठवून तिला गहीरवरून येत होतं. त्या मातेच्या पुत्राने आज दोन्ही नात्याचा मान राखला होता. शहीद होऊन मातेचं रक्ताशी असलेलं नातं जपलं होतं आणि गेल्यानंतरही बायकोला अंतिम भेट देऊन प्रेमाचाही मान राखला होता. थोड्याच वेळात त्याच्या घरापुढे लोकांची मांदियाळी लागली आणि मग तिरंग्यात माखून तो आला तिला अंतिम भेट द्यायला. आरडाओरडा करत तिने त्याला काळजाला लावलं आणि भारत माता की जयचा गळगळाट करत त्याला तिने सोपवून दिलं. त्याचं प्रेम अमर होतं या भारत मातेसाठी आणि आपल्या बायकोसाठी. व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्की करा. धन्यवाद.